आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेतील पदांच्या संदर्भातला आहे। संच मान्यतेमधील मंजूर पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय उच्च न्यायालयाचा आलेला आहे। त्या संदर्भात दैनिक लोकमत या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये एक महत्त्वाची बातमी दिनांक 8 एप्रिल 2024 ला पान क्रमांक 4 वर छत्रपती संभाजीनगर आवृत्तीमध्ये आलेली आहे। त्या अनुषंगाने आज आपण ही बातमी दैनिक लोकमतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। संच मान्यतेमधील मंजूर पदाच्या अनुषंगाने ही बातमी अत्यंत महत्त्वाची अशी आहे। या बातमीचं शीर्षक आहे संच मान्यतेमधील मंजूर पद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नाही। खंडपीठ कर्मचारी निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार। छत्रपती संभाजीनगर लोकमत न्यूज नेटवर्कची बातमी आहे। अनुदान मान्यतेमुळे 2010 सालच्या संच मान्यतेमधील मंजूर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद 11 फेब्रुवारी 2020 च्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने व्यपगत होणार नाही। परिणामी याचिकाकर्ते निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकतात असा निर्वाळा खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांनी दिला। अनुदान मान्यतेमुळे शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत झाली। त्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार कंत्राटी पद्धतीने नाममात्र भत्त्यावर नियुक्ती करण्याची तरतूद आहे। त्यामुळे लातूरच्या विभागीय शिक्षण मंडळाने तसेच कनिष्ठ महाविद्यालय शालार्थ प्रणाली प्रमुखांनी याचिकाकर्ता संभा दगडू गोरे यांचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या संस्थेच्या प्रस्तावास नकार दिला होता। त्यामुळे श्री गोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला। नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील संत नामदेव महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयात संभा दगडू गोरे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून 2010 पासून कार्यरत आहेत। त्यांच्या नियुक्तीस शिक्षण उपसंचालकांनी 20 डिसेंबर 2016 रोजी वैयक्तिक मान्यता दिली, तर फेब्रुवारी 2027 मध्ये सेवा सातत्यास मान्यता दिली। त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये 10 पदांना 20% अनुदान प्राप्त करण्यात आले। त्या 10 पदांमध्ये 3 पदे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होती। त्या 3 पैकी एक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे पद मान्य होते। या मान्य पदावर संभा गोरे कार्यरत होते। या अनुषंगाने काही महत्त्वाचे बिंदूही या ठिकाणी दिसत आहे, आपण ते जाणून घेऊया। गोरे यांनी ॲडव्होकेट विठ्ठलराव जी सलगरे यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती। त्यावरील सुनावणीवेळी ॲडव्होकेट सलगरे यांनी याचिकाकर्त्यांची नियुक्ती, सेवा सातत्य आणि अनुदान मंजुरीविषयी खंडपीठास माहिती दिली। पदमान्यता 2010 ची आहे। 2020 चा शासनादेश पूर्वलक्षी प्रभावाने 2010 च्या पदमान्यतेला लागू करता येणार नाही असा युक्तिवाद केला। अनुदानानुसार वेतन हा मुद्दा काय आहे तो आपण जाणून घेऊया। सुनावणीअंती खंडपीठाने व्यपगत पदांबाबतचा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नसल्यामुळे याचिकाकर्ता गोरे निवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकतात असा निर्वाळा दिला। या कर्मचाऱ्यास 20% मान्य अनुदानानुसार वेतन द्यावे असेही खंडपीठाने आदेशित केले आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे। संच मान्यतेमधील मंजूर पदाच्या अनुषंगाने ही बातमी दिशादर्शक अशी आहे। ती आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने या ठिकाणी जाणून घेतली। आपण हे संपूर्ण बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।